हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे खूप सुंदर असं पारिजातकाच्या फुलांचा शेला केलेला आहे. खूप डार्क निळा असा जांभळट रंगाचं मूळ शेला आहे. जरीची बॉर्डर केली आहे त्याला आणि त्यावर सुंदर असा पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला आहे. इतकं आवडेल तुम्हाला हे करायला. अतिशय सोपं आहे कारण की करायलाही. तर याची जर तुम्ही लांबी बघितली तर ती आहे 18.5 इंच आणि रुंदी आहे 5.25 इंच आणि वजन याचं 30 ग्रॅम आहे. तर इतकं छान शेला करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. असा गणपतीला घातला तर अतिशय सुंदर दिसेल पारिजातकाच्या फुलांचा शेला. तर आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहा आणि पटकन तुम्ही स्वतः करा. मला रंगीबेरंगी वेगवेगळ्या रंगाचे करून फोटो पाठवा. चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहूया. पण त्याआधी हाईपचं बटन दाबायला विसरू नका. या शेल्यासाठी हे रंग घेतले आहेत मी. सगळ्या वर्धमान मिलेनियमच्याच लोकरी आहेत आणि ही थोडी कॉर्ड घेतलेली आहे. आता सुरुवात करणार आहे आपण या निळ्या रंगाने आणि एक 25 चेन करून घ्या. स्लिप नॉट करा. चेन्स 25. सुई घेतली आहे मी 3.5 mmची. 1 2 3 4 5 6 7 25 चेन करून घेतल्या मी. तुम्हाला हवं तर कमी पण करू शकता. 20-21 मध्येही छान होतो. पण थोडा मोठा गणपती असला तर मग ते अगदी बारीक वाटतं म्हणून मी 25 केलं. एक जास्तीची करा आणि दुसऱ्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. म्हणजे सुई आधी टाक्यात घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. 2 टाके असतात सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1. असे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. मुके खांब म्हणजे 25 सिंगल क्रोशे येतील आपले. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. पहिली ओळ झाली आहे माझी आणि 25 सिंगल क्रोशे करून झाले आहेत आपले. आता एक चेन करा, टर्न करा. टर्न नेहमी असंच करायचं. एका टाईपनी करत जा नेहमी. म्हणजे हा काठ जो असतो ना, हा इकडचा कडा ती एकदम छान येते. पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट. नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर सेकंड रो विल बी 25. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. दुसरीसुद्धा ओळ झाली आहे माझी. 25 टाक्यात परत पुन्हा एक चेन करा आणि असंच टर्न करा परत. दोरा समोरून मागे जाईल असा आणि प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे. आता हीच ओळ आपल्याला रिपीट करायची आहे. चेन 1 टर्न अँड सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आता याची रुंदी बघाल तुम्ही तर साधारण 5 इंच असेल. 25 टाक्यात म्हणजे हां, हे पहा बरोबर 5 इंच आहे रुंदी. आणि तुम्ही याची उंची किती कराल, लांबी त्याची हाईट म्हणजे जवळपास ही ओळ इतके वेळा रिपीट करा की 18-19 इंच किंवा तुम्हाला गणपतीसाठी जितका लांब पाहिजे शेला तितकी लांबी तुम्ही करू शकता याची. तर साधारण 18-19 इंच होईपर्यंत हे रिपीट करा. चेन 1 सिंगल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 25 स्टिचेस. बघा ही माझी पूर्ण लांबी याची किती झाली आहे पाहू आपण. 19 इंच जवळपास झाली आहे. तर 19 इंच लांबी झाल्यावर मी एका साईडनी हे लावून ठेवलेले आहेत गोंडे. असेच आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा लावायचे आहेत. गोंडे लावण्यासाठी काय केलं मी की 8-9 इंच समजा हे 8-8.5 इंच आहे. 8-8.5 इंचाचे तुकडे करून घेतले आधी आणि लावायची पद्धत अगदी साधीच आहे. निम्म करा त्याला आधी, मग 1/4 करा आणि राईट साईडनी पहिल्या टाक्यामध्ये सुई घाला. हा दुहेरी दोरा आत घ्या आणि इकडे आता 4 पदर असतील तर हा टाका मोठा करून हे 4ही पदर त्यातून पास करा. पहिला गोंडा लागला. 2 टाके सोडून तिसरा गोंडा लावा. सॉरी दुसरा गोंडा लावा. पुन्हा निम्म केलं आणि 1/4 केलं त्याला आणि 2 टाके सोडून तिसऱ्या टाक्यात हे घातलं दुहेरी आणि टाका मोठा करून हे चौहेरी त्यातून पास केलं. दुसरा गोंडा झाला. तर असे मी या बाजूचे पूर्ण लावून घेते. साधारण 8.5 इंच घेतलं आहे मी. आणि तुम्हाला जर मोठे गोंडे करायचे असतील तर तुम्ही तसेही करू शकता. म्हणजे आपण हे फक्त चौहेरीच करतो आहे
2 टाके सोडले परत आणि तिसऱ्या टाक्यात दुहेरी आत घालायचं आणि हे चवेरी त्यातून पास करायचं. तर तुम्हाला हवं तर तुम्ही याहून अजून जाड गोंडे पण करू शकता, असं काहीच नाही. तर मी हे सगळे लावून घेते. दोन्ही बाजूचे गोंडे झालेत माझे लावून. आता आपण काय करू, या जरी कॉर्डनी दोन्ही साईडनी इकडे फक्त एक एक सिंगल क्रोशेची बॉर्डर करून घेऊ. डार्क कलर आहे, त्याला अजून छान दिसेल सिंगल क्रोशे. तर हे असं जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की एक चेन घेऊन टर्न करतो तेव्हा जर एकाच बाजूनी व्यवस्थित टर्न केलं ना, तर हा काठ असा सुंदर येतो पहा. खूपच छान दिसतो हा काठ असा सारखा आलेला. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे, की आपण प्रत्येक वेळेस सारख्या टाईपनीच टर्न केलं पाहिजे. तर ही राईट साईड असो रॉंग साईड कळणार नाही, इतकं सुंदर आपल्याला दिसतं ते. आता नुसतं पहिल्या टाक्यामध्ये जोडून घ्या हा जरीचा कॉर्ड आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. सिंगल क्रोशेची ओळ आहे म्हणून अर्थातच एक चेन करा पहिले, त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1. आता इथे टाके नाही आहे, या सिंगल क्रोशेच्या ओळी आहे. तर सिंगल क्रोशेच्या ओळीत फारच सोपं असतं, की प्रत्येक ओळीत एक एक सिंगल क्रोशे. जितक्या ओळी आहेत सिंगल क्रोशेच्या तेवढे इथे सिंगल क्रोशे येतील काठाला. तर असे दोन्ही बाजूनी ही बॉर्डर करून घ्या. दोन्हीकडनं आपले सिंगल क्रोशेची बॉर्डर करून झालेली आहे. आणि आता पारिजातकाचे फुलं करायचे आहेत. तर खरं ते फुलांमध्ये काय असतं, कसं एक प्रत्येक पाकळीत थोडं मोठं टोकन थोडं छोटं असे 2 असतात. आपण खरं पारिजातकाचं फूल केलेलं आहे क्रोशानी, पण तसं इतकं बारीक याच्यात करू नाही शकत. म्हणून इथे आपण ठोकळ मानाने साधारण फुलं केलेले आहेत. तर त्यासाठी काय केलं, मी 2 सुया घेतल्या ॲट ए टाईम. एकात केशरी दोरा लावून ठेवला, एकात पांढरा ओला आहे. आणि फूल कसं करायचं ते बघा आता. कुठल्याही एका ह्याच्यात घाला ही सुई. साधारण असं काही त्याचं गणित नाही आहे, की इतक्या अंतरावर वगैरे, साधारण सारख्या अंतरावर सारखे दिसतील अशा पद्धतीने इथे सुई घातली आपण. आणि आता 5 पाकळ्यांचं फूल असतं, तर थोडंसं दोरा ठेवा खाली. 1, 2 एवढ्या उंचीच्या पाकळ्या केल्यात मी. साधारण 1 सेंटीमीटर असेल, तर इथे असं घालून 5 वेळा फक्त त्याच्या पाकळ्या अगदी साध्या धावदोऱ्यासारख्या केल्या आहेत आपण. चार वेळा केलं आणि आता एक आणखीन करा. बरं, त्याचे काही गणित नाही असं, की सगळ्याच्या केशरी दांड्या एका साईडला आल्या पाहिजे वगैरे. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडला आहे फक्त, बस एवढं आपल्याला दाखवायचं आहे. तर अशा 5 पाकळ्या केल्या मी. नंतर केशरी सुई घातली मध्ये आणि त्यांनी फक्त एक असं पाकळीसारखी दांडी करायची खाली. बस असं यालाच आपण पारिजातकाचं फूल म्हणणार आहे. दुरून छान पारिजातकासारखंच दिसत आहे. आणि खाली शेवटी गाठ मारून घ्या पांढऱ्याही दोऱ्यांची, केशरी पण दोऱ्याची आणि दोरे कापून घ्या. अशीच फुलं थोड्या थोड्या अंतराने दोन्हीकडे करणार आहे मी. मध्येही एक ओळ अशी साधारण आपण करू. मी करते आणि मग तुम्हाला दाखवते कसे ते. घट्ट गाठ मारा फक्त आणि नंतर आपण इथे फॅब्रिक फेविकॉल चिकटवून देऊ, की जेणेकरून आपले हे दोरे उसवून जाणार नाही. बघा, हे असे 4 फुलं दिसतात. आता मी इथे आणखीन एक करते. मग इकडे, मग इथे मध्ये एक, परत इथे असे थोडेसे साधारण 1, 2, 3, 4, 5, 6 किंवा 7 फुलं या बाजूला येतील, 7 या बाजूला आणि मध्ये 6. म्हणजे असे 20 एक फुलं येतील. तर तेवढे मी पूर्ण करते आणि मग दाखवते. कळलं असेल तुम्हाला आता काय करायचं आहे. तर हवं तर पुन्हा एकदा पहा. पांढरा दोरा घेतला आपण. आता अगदी या लाईनीतच आलं पाहिजे असं काहीच नाही. रँडम कुठेही फुलं काढायचे आहेत आपल्याला फक्त, कारण की तो पारिजातकाचा सडा पडल्यासारखा आहे. अगदी थोडासा दोरा ठेवा, की वाया नाही गेला पाहिजे. गाठ मारून तो कापून घ्यायचा आहे शेवटी कारण. आणि इतकं साधारण अंतर 1 सेंटीमीटर एवढं ठेवा. 1 सेंटीमीटर किंवा त्याहूनही थोडं कमी असं बस. एवढी एक पाकळी येईल असं पहा.
हे फूल असं पूर्ण झालं, 5 पाकळ्या करायच्या फक्त. आणि मग दोरा, आणि हा दोरा ना मी थोडा जाड घेतला आहे, म्हणजे आपला गंगा डिझायरचा, जेणेकरून ते ठसठशीत दिसेल जरा फूल म्हणून, कारण आपण दुहेरी करत नाही आहे ना पाकळी म्हणून. आणि हे आपण कापून घेऊ दोरा आता. मग केशरीची दांडी करायची, एकच करायचं आहे केशरीसाठी. फूल केलंच आहे, त्याच्यामध्ये फक्त सुई घालायची केशरी दोराहून आणि इकडे काढायची. दांडी थोडी छोटी असलीच चालते. बस झालं हे पारिजातकाचं फूल. गाठ मारून घ्यायची पाठीमागे दोरा ओढून, अगदी लिमिटेड तेवढाच घ्यायचा दोरा. तर अशी मी सगळी फुलं करते आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतं. हे बघा, 5 फुलं झाल्यावरच किती गोड दिसायला लागलं ना, अगदी खऱ्या पारिजातकाच्या फुलांसारखं दिसत आहे. तर असे फुलं केल्यावर पूर्ण झाल्यावर ते दाखवत. बघा, आपला सुंदर असा पारिजातकाच्या फुलांचा शेला गणपतीचा तयार झाला आहे. हा जवळून पाहिला तरच ते केशरी रंग दिसतो, नाही तर दुरून आपल्याला तो केशरी रंग दांडीचा दिसतही नाही. तर मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला. आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.